असं काहीतरी वेगळं केलं कने आणि माझ्या बारक्याला विचारलं की पिल्लू तुला केवढं देऊ, मग अशावेळी त्याला कने आदर्श पोरगा व्हायचं असते. मम्मी तुला जितकं द्यायचं आहे तेवढं दे, असं त्याचं उत्तर असते. असो, ह्या पुऱ्यांना भटुरे तर नाही म्हणणार, हां पण फक्त तिखट पुरी आपण म्हणू शकतो. तर इथं पहिल्यांदा मला छोले करायचं होतं. त्यासाठी रात्री छोले मी भिजत घातले होते. कुकरला लावताना त्यात हळद आणि मीठ घालून 7-8 शिट्ट्या द्यायला ठेवलं होतं. तर इथं मला पुरीसाठी पीठ मळायला घेतलं होतं. त्यामध्ये मी परातीत पहिल्यांदा तेल, हळद, थोडंसं जिरा, त्यानंतर ओवा, पांढरे तीळ आणि मीठ घालून थोडीशी कस्तुरी मेथी टाकली चव येण्यासाठी. आणि आपलं गव्हाचं नॉर्मल पीठ असते ते घालून आपलं नॉर्मल चपातीला पीठ मळते तसं मळून घेतलं, थोडंसं पाणी घालून. त्यानंतर इथं रात्री डेअरीतलं दूध आणलं नव्हतं, त्यामुळे कधी विकतचं पॅकिंग आणलं होतं. ते मी तसंच फ्रीजला ठेवलं होतं. ते आता सकाळी म्हटलं एका बाजूला चहा ठेवलेला आहे आणि एका बाजूला आता दूध गरम करत ठेवलेलं आहे. चला तर या फ्रेंड चहा प्यायला. तर इथं पीठ मळून ठेवल्यानंतर चहा झाल्यानंतर मला कधी छोल्यासाठी मसाला बनवायचा होता. तो मिक्सरला बारीक करून घेतला सगळं भाजून. त्यानंतर शेवटी इथं आता पुऱ्या बनवायला घेतलेल्या. तर हा सकाळी आज मला कधी नाश्ता आणि पोरांचा डबा असं दोन्ही करायचं होतं. कारण असं काहीतरी केलं ना तरच पोरं पोटभर खातात आणि पूर्ण डबा संपवून आणतात. गावाकडून पेरू पाठवले होते, ते कधी डब्यासोबत एक फळ म्हणून पेरू दिला. चला तर ताईंनो, आजचा ब्लॉग मी इथंच बंद करते. धन्यवाद.